इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवणे हा भाग आज आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ 3x - 4y = 10. दुसरं समीकरण आहे 4x + 3y = 5. याच्यामध्ये पहिलं समीकरण आहे 3x - 4y = 10, समीकरण नंबर 1. दुसरं समीकरण आहे 4x + 3y = 5, समीकरण नंबर 2. आपल्याला हे एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं आहे. म्हणून आपल्या क्रेमरची पद्धती सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला निश्चयकाची किंमत काढायची आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला d ची किंमत काढायची आहे, त्याच्यानंतर dx ची किंमत काढायची आहे, त्यानंतर आपल्याला dy ची किंमत काढायची आहे. d ची किंमत काढण्यासाठी आपल्याला x चा सहगुणक सुरुवातीला दोन्ही समीकरणातला x चा सहगुणक सुरुवातीला मांडायचा आपल्याला 3 आणि 4. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला y चा सहगुणक येईल -4 आणि 3. त्यानंतर dx च्या किमतीमध्ये मांडताना आपल्याला समोरचे स्थिर पद आहेत ती सुरुवातीला मांडायचे 10 आणि 5 आणि y चे सहगुणक आहेत तसे मांडायचे -4 3. त्याच्यानंतर dy ची किंमत काढण्यासाठी आपल्याला स्थिर पद जे आहे ते स्थिर पद नंतर मांडायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला x चे सहगुणक मांडायचे आहेत 3 आणि 4 आणि स्थिर पद आहे 10 आणि 5. याच्यामध्ये आपल्याला ही d ची किंमत काढण्यासाठी x आणि y चे सहगुणक पहिल्या याच्यामध्ये मांडलेले आहेत. dx ची किंमत काढताना लक्षात ठेवायचं की आपण पहिल्यांदा स्थिर पद मांडायचं आहे आणि dy ची किंमत काढताना नंतर स्थिर पद मांडायचं आहे. dx ची किंमत काढताना आपल्याला x च्या सहगुणक मांडायचे आहेत, y चे सहगुणक मांडायचे आहेत. dy ची किंमत काढण्यासाठी आपल्याला स्थिर पद मांडायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला x चे सहगुणक मांडायचे आहेत, y चे सहगुणक मांडायचे नाही. आता निश्चयकाची किंमत काढताना आपल्याला पहिल्यांदा इथं तिरपा गुणाकार आपल्याला करायचा आहे. म्हणून कंसात 3 × 3 मध्ये चिन्ह वजा, दुसऱ्या कंसात परत तिरपा गुणाकार येईल -4 × 4. त्याच्यानंतर आपल्याला या 3 आणि 3 चा गुणाकार होईल 9, वजा अधिक होईल आणि 4 आणि 4 चा गुणाकार होईल 16. 16 आणि 9 यांची आपण बेरीज करायची आहे, ती बेरीज मिळते आपल्याला 25. अशा प्रकारे आपण d या निश्चयकाची किंमत काढलेली आहे. तसंच आपण dx या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी तिरपा गुणाकार 10 × 3 वजा दुसऱ्या कंसात -4 × 5. याही ठिकाणी आपल्याला पहिल्या कंसातील गुणाकार मिळेल 30, वजा अधिक होईल आणि 4 आणि 5 चा गुणाकार होईल 20 आणि त्यांची बेरीज मिळेल आपल्याला 50. अशी आपल्याला dx ची किंमत मिळेल. त्याच्यानंतर dy ची किंमत काढण्यासाठी सुद्धा आपल्याला तिरपा गुणाकार सुरुवातीला 3 × 5 मध्ये वजा चिन्ह, दुसऱ्या कंसात 10 × 4. त्यानंतर इथे आपल्याला तिरपा गुणाकार मिळेल 15, वजा 10 आणि 4 चा गुणाकार मिळेल 40 आणि त्या दोघांची 15चं चिन्ह अधिक आहे, 40चं चिन्ह वजा आहे, दोघांची वजाबाकी होईल. मोठ्या पदाचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा, 40 मधून 15 गेले की 25 राहील. या समीकरणामध्ये आपण d या निश्चयकाची किंमत काढलेली आहे 25, dx या निश्चयकाची किंमत काढलेली आहे 50 आणि dy या निश्चयकाची किंमत काढलेली आहे -25. परंतु आपल्याला या समीकरणामध्ये चल आहेत x आणि y, म्हणून आपल्याला x आणि y या चलांच्या किमती काढायच्या आहेत. त्यामुळं x ची किंमत काढण्यासाठी आपण सूत्र लक्षात ठेवायचे. x ची किंमत काढण्यासाठी dx ला d ने भागायचं आहे, y ची किंमत काढण्यासाठी आपल्याला dy ला d ने भागायचं आहे. हे सूत्र लक्षात ठेवायचं. x च्या वेळेस वरती dx आहे, खाली कॉमन d, y च्या वेळेस वरती dy, छेदस्थानी d. आता dx ची किंमत आलेली आहे आपली 50, ती या ठिकाणी ठेवायची आहे. d ची किंमत आहे 25, 25 आणि 50 यांचा आपण भागाकार करायचा आहे. 25 ने 50 ला भाग जाईल, 25 × 25, 25 × 50. अशा प्रकारे x ची किंमत मिळेल आपल्याला 2. आता y ची किंमत काढण्यासाठी dy ची किंमत आहे आपल्याकडे -25 आणि d ची किंमत आहे 25. इथेही 25 ने 25 ला भाग जाईल, परंतु चिन्ह वजा असल्यामुळे वजा आहे तसंच राहील चिन्ह, 25 × 25. अशा प्रकारे y ची किंमत मिळेल आपल्याला -1 आणि मग शेवटी आपण x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 2 आणि y ची किंमत मिळालेली आहे -1. अशा प्रकारे आपण हे एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवलेले आहे. धन्यवाद.